Hi friends, lecture number 13, theorem number 5. Prove that component lambda comma mu of the geodesic curvature vector are given by the following formula with S as a parameter. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लॅम्बडा इज इक्वल टू दिस टर्म आणि म्यू इज इक्वल टू दिस टर्म फॉर द जिओडेसिक कर्वेचर वेक्टर इज गिवन बाय फॉलोइंग फॉर्म्युला विथ एस पॅरामीटर. प्रूव्ह करायचं आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू यू अपॉन व्ही डॅश इंटू डेल टी अपॉन डेल व्ही डॅश इज इक्वल टू -1 अपॉन एच स्क्वेअर इंटू व्ही अपॉन यू डॉट इंटू डेल टी अपॉन डेल व्ही डॅश. सेकंड प्रूव्ह करायचं आपल्याला यू इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर व्ही अपॉन यू डॅश इंटू डेल टी अपॉन डेल यू डॅश इज इक्वल टू -1 अपॉन एच स्क्वेअर इंटू यू अपॉन व्ही डॅश इंटू डेल टी अपॉन डेल यू डॅश. सो प्रूफ बघू आपण. वी नो दॅट लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू यू जी मायनस व्ही एफ अँड म्यू इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर ई व्ही मायनस एफ यू. हे आपण मागच्याच थेरममध्ये बघितलं आहे. थेरम नंबर 4 मध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे लॅम्बडा इज इक्वल टू दिस टर्म आणि म्यू इज इक्वल टू दिस टर्म. अगेन ऑल्सो वी हॅव हे सुद्धा बघितलं आपल्याला यू कॅपिटल यू इंटू यू स्मॉल यू डॅश प्लस व्ही इंटू स्मॉल व्ही डॅश इज इक्वल टू 0 विच गिव्स. सो या टर्मवर आपण व्ही इज इक्वल टू लिहू शकतो व्ही इज इक्वल टू मायनस कॅपिटल यू इंटू यू डॅश अपॉन व्ही डॅश अँड आपण याच टर्मवरून लिहू शकतो आपण यू व्ही यू अपॉन व्ही इज इक्वल टू मायनस यू अपॉन यू डॅश. याला इक्वेशन नंबर आपण 2 दिलं. युजिंग दिस व्हॅल्यू ऑफ व्ही इन लॅम्बडा इन इक्वेशन 1 वी गेट. ही जी व्हीची व्हॅल्यू आहे इन लॅम्बडा इन इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करू. इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करू लॅम्बडा इज इक्वल टू दिस व्हीची व्हॅल्यू पुट करू. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय आपल्याकडे लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू जी यू प्लस व्ही एफ आहे आपल्याकडे. सो जिथे व्ही आहे तिथे आपण व्हीची व्हॅल्यू पुट करू. तर मग काय होईल इक्वेशन लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू जी यू प्लस एफ ॲज इट इज. व्हीची व्हॅल्यू पुट केली. व्हीची व्हॅल्यू काय आपल्याकडे यू डॅश अपॉन व्ही डॅश. सो मग इथे काय होईल लॅम्बडा इज इक्वल टू यू आपण बाहेर काढला अपॉन एच स्क्वेअर व्ही डॅश इंटू जी व्ही डॅश किंवा व्ही डॅश जी प्लस इथे काय बोललं मग यू डॅश एफ. हे बघा इथून आपण यू आणि यू कॉमन काढला अपॉन व्ही डॅश एच स्क्वेअर व्ही डॅश इंटू इथं मल्टिप्लायला आला व्ही डॅश इंटू जी प्लस यू डॅश एफ डॅश. याला इक्वेशन नंबर 3 दिलं. नाव वी शोज दॅट यू डॅश एफ प्लस व्ही डॅश जी इज इक्वल टू डेल टी अपॉन डेल व्ही डॅश. So let t is equal to 1 by 2 into e u dash square plus 2f u dash v dash plus g v dash square. So t ची व्हॅल्यू आपल्याकडे ही दिलेली आहे आपल्याला. हेन्स डेल टी अपॉन डेल व्ही डॅश इज इक्वल टू याच्यावरून काय लिहू शकतो आपण डेल टी अपॉन डेल व्ही डॅश इज इक्वल टू एफ यू डॅश प्लस जी व्ही डॅश. अगेन सिमिलरली डेल टी अपॉन डेल यू डॅश काय लिहू शकतो आपण ई यू डॅश प्लस एफ व्ही डॅश. याला आपण इक्वेशन नंबर 4 दिला. युजिंग इक्वेशन 4 इन 3 वी गेट इक्वेशन नंबर 3 आणि 4 याच्यावरून काय मिळेल मग आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू यू अपॉन व्ही डॅश इंटू डेल टी अपॉन डेल व्ही डॅश इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू व्ही अपॉन यू डॅश इंटू डेल टी अपॉन डेल व्ही डॅश. सो इक्वेशन 4 इन 3 इक्वेशन 3 काय आपल्याकडे इक्वेशन 3 आहे याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या. सो आपल्याला काय मिळालं लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू यू अपॉन यू डॅश इंटू डेल टी अपॉन डेल व्ही डॅश इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू व्ही अपॉन यू डॅश इंटू डेल टी अपॉन डेल व्ही डॅश. बाय इक्वेशन 2 वरून घेतला आपण व्ही अपॉन यू डॅश. व्ही अपॉन यू डॅश कसं घेतलं आपण व्हॅल्यू आहे आपल्याकडे यू अपॉन व्ही डॅश. सो याची व्हॅल्यू आहे व्ही अपॉन
u dash. Substitute equation 2 in 1. इक्वेशन 2 in 1 आपण सबस्टिट्यूट करू u साठी. तर काय होईल, u इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर ई व्ही मायनस एफ यू ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे. सो काय होईल मग, u इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर ई आपण व्हॅल्यू पुट करताय व्ही ची, इक्वेशन 2 in 1 फॉर u साठी. सो व्ही ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, u डॅश u अपॉन व्ही डॅश प्लस एफ यू. सो इक्वेशन काय होईल, 1 अपॉन एच स्क्वेअर u अपॉन व्ही डॅश. सो यू आपण कॉमन काढला अपॉन व्ही डॅश. इथे काय उरलं मग आपल्याकडे, ई यू डॅश प्लस एफ व्ही डॅश. हे व्ही डॅश मल्टिप्लायला गेला आणि बाहेर पण आला. सो इथे काय टर्म उरली मग, 1 अपॉन एच स्क्वेअर यू अपॉन व्ही डॅश आणि ई यू डॅश प्लस एफ व्ही डॅश ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, डेल टी अपॉन डेल यू डॅश. सो यू इज इक्वल टू मग काय होईल, 1 अपॉन एच स्क्वेअर ई इंटू यू डॅश व्ही अपॉन व्ही डॅश. इथे व्हॅल्यू पुट केली आपण व्ही ची प्लस एफ इंटू यू इज इक्वल टू मग काय होईल, 1 अपॉन एच स्क्वेअर यू अपॉन व्ही डॅश इंटू यू डॅश ई प्लस व्ही डॅश एफ. याला इक्वेशन नंबर 5 दिला. सो युजिंग इक्वेशन 4 in 5, इक्वेशन 4 आणि 5 येऊन काय मिळेल आपल्याला, यू डॅश इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर यू अपॉन व्ही डॅश आणि दिस व्हॅल्यू यू डॅश ई प्लस व्ही डॅश एफ व्हॅल्यू दिस डेल टी अपॉन डेल यू डॅश. हेन्स प्रूव. नेक्स्ट theorem number 6. It r is equal to r of s is the position vector of a point P of a curve on a surface. Then आपल्याला r is equal to r of s is a position vector दिलेला आहे of a point P on a curve surface. Then आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, फर्स्ट kg is equal to n comma r double dash comma r single dash comma r double dash and सेकंड प्रूव्ह करायचा आहे s to the power -3 is equal to ब्रॅकेट n comma r डॉट म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह कॉमा आर डबल डॉट म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह. सो प्रूफ बघू आपण. वी नो दॅट द जिओडेसिक कर्वेचर इज ऑर्थोगोनल टू द युनिट टँजेंट वेक्टर. आपण जिओडेसिक कर्वेचर इज ऑर्थोगोनल टू द युनिट टँजेंट वेक्टर कसं लिहू शकतो, आर डॅश इज इक्वल टू डी आर अपॉन डी एस ॲट पॉइंट पी. सो द जिओडेसिक कर्वेचर वेक्टर लॅम्बडा r1 प्लस म्यू r2 lies in the tangent plane at a point P. It is orthogonal to the surface normal n at r dash. काय म्हणणं आहे, इट इज ऑर्थोगोनल, जेव्हा ते ऑर्थोगोनल असेल टू द सरफेसला नॉर्मल n ॲट r डॅश. इट इज अ पॅरलल टू द व्हेक्टर n क्रॉस r सिंगल डॅश. सिन्स kg is a magnitude, kg is a magnitude of the geodesic curvature vector. k काय आहे, kg is a magnitude of the geodesic curvature vector. We can take the geodesic curvature vector कसं लिहू शकतो आपण, लॅम्बडा r1 प्लस म्यू r2 ॲज अ kg इंटू ब्रॅकेट n क्रॉस r सिंगल डॅश ब्रॅकेट क्लोज. याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. वी नो दॅट आपल्याला माहित आहे जिओडेसिक कर्वेचर वेक्टर बाय डेफिनेशन वरून काय लिहू शकतो आपण, आर डबल डॅश इज इक्वल टू के स्मॉल एन इंटू कॅपिटल एन प्लस लॅम्बडा r1 प्लस म्यू r2 बाय डेफिनेशन ऑफ जिओडेसिक कर्वेचर. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. युजिंग 1 इंटू वी ऑप्टेन इक्वेशन 1 आणि 2. याच्यावरून काय मिळेल आपल्याला, आर डबल डॅश इज इक्वल टू के एन प्लस के जी इंटू एन क्रॉस आर डॅश. याची व्हॅल्यू काय आपल्याकडे, लॅम्बडा r1 प्लस म्यू r2. याच्या जागेवर आपण काय पुट केलं, के जी इंटू एन क्रॉस आर डॅश. याला इक्वेशन नंबर 3 दिलं. टेकिंग स्केलर प्रोडक्ट विथ युनिट वेक्टर n क्रॉस आर डॅश ऑन अ बोथ साइड ऑफ इक्वेशन 3 वी गेट. इक्वेशन 3 ला आपण बोथ साइडनी n क्रॉस आर डॅशने आपण
मल्टिप्लाय करू, काय होईल इक्वेशन 3. सो एन क्रॉस आर डॅश इंटू आर डबल डॅश इज इक्वल टू ब्रॅकेट के एन इंटू कॅपिटल एन प्लस के जी इंटू एन क्रॉस आर डॅश ब्रॅकेट क्लोज इंटू आपण मल्टिप्लाय करत आहे एन क्रॉस आर डॅशने ऑन बोथ साईड. त्याला इक्वेशन नंबर 4 दिलं. सिन्स कॅपिटल एन इंटू एन क्रॉस सिंगल डॅश इज इक्वल टू 0 अँड एन क्रॉस सिंगल डॅश इंटू एन क्रॉस आर डॅश इज इक्वल टू 1, वी गेट, ह्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या इक्वेशन 4 मध्ये तर काय मिळेल आपल्याला, ही टर्म होऊन जाईल 0 आणि अगेन ही टर्म होऊन जाईल 0. सो काय मिळेल आपल्याला, के जी इज इक्वल टू कॅपिटल एन आर डॅश कॉमा आर डबल डॅश, हेच आपल्याला पाहिजे होतं. फर्स्ट प्रूव्ह झालं आपलं, हेन्स प्रूव्ह, फर्स्ट इज अ प्रूव्ह. वी rewrite the formula first by using parameter t. now आपण फॉर्म्युला रिराइट करताय बाय इक्वेशन 1 विथ अ पॅरामीटर t. सो r डॉट म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह dr अपॉन dt इज इक्वल टू dr अपॉन ds इंटू ds अपॉन dt इज इक्वल टू काय लिहू शकतो मग आपण, r डॅश इंटू s डॉट. सो r डबल डॉट मीन्स r डबल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू कसं लिहू शकतो आपण, डी अपॉन डी टी इंटू आर डॉट इंटू एस डॉट इज इक्वल टू, याला कसं लिहू शकतो मग आपण, डी एस अपॉन डी टी आर डॅश इंटू एस डॅश इंटू डी एस अपॉन डी टी. म्हणजेच काय होईल हे पूर्ण इक्वेशन, आर डबल डॅश इंटू एस डॉट स्क्वेअर. सो दॅट वी हॅव आर डॅश कॉमा आर डबल डॅश इज इक्वल टू 1 अपॉन s cube into r dot cross product r double dot. Hence from question 1 we have kg is equal to n into r dash cross product r double dash is equal to, मग काय लिहू शकतो आपण, s 1 upon s चा पॉवर -3 into n कॉमा r डॉट कॉमा आर डबल डॉट. सो के जी इज इक्वल टू 1 अपॉन एस क्यूब इंटू एन कॉमा आर सिंगल डॉट कॉमा आर डबल डॉट. यालाच कसं लिहू शकतो आपण, एस मायनस एसचा पॉवर -3 इंटू एन कॉमा आर सिंगल डॉट कॉमा आर डबल डॉट, हेच आपल्याला पाहिजे होतं. हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट करोलरी आहे छोटीशी बघू. इफ लॅम्बडा कॉमा म्यू इज द जिओडेसिक कर्वेचर व्हेक्टर ऑफ अ कर्व, देन आपल्याला लॅम्बडा कॉमा म्यू इज अ जिओडेसिक कर्वेचर व्हेक्टर दिलेला आहे. देन प्रूव्ह करायचं आपल्याला के जी इज इक्वल टू -h अपॉन लॅम्बडा अपॉन एफ यू डॅश प्लस जी व्ही डॅश इज इक्वल टू एच म्यू अपॉन ई यू डॅश प्लस एफ व्ही डॅश. प्रूफ बघू. वी हॅव lambda is equal to 1 upon h square into gu minus fv and mu is equal to 1 upon h square ev minus fu. हे आपण आताच थेरम बघितली मागच्या लेक्चरमध्ये, बाय थेरमवरून आपण लिहू शकतो, बाय थेरम नंबर 5 वरून लिहू शकतो. सिन्स वी टेक s इज अ पॅरामीटर, s इज अ पॅरामीटर घेतला, यावरून लॅम्बडा इज इक्वल टू दिस टर्म, म्यू इज इक्वल टू दिस टर्म, त्यावरून आपण लिहू शकतो कॅपिटल यू इंटू यू डॅश प्लस व्ही इंटू व्ही डॅश इज इक्वल टू 0. सो याच्यावरून आपण लिहू शकतो व्ही इज इक्वल टू मायनस यू यू डॅश अपॉन व्ही डॅश. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. युझिंग इक्वेशन 2 in 1 वी गेट, सो लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर इंटू यू अपॉन व्ही डॅश इंटू जी व्ही डॅश प्लस एफ यू डॅश अँड म्यू इज इक्वल टू 1 अपॉन एच स्क्वेअर व्ही अपॉन यू डॅश इंटू ई यू डॅश प्लस एफ व्ही डॅश. आत्ताच थेरम बघितली आपण, जस्ट थेरम बघितली बाय थेरम 6. याच्यावर आपण लिहू शकतो, घेऊ शकतो. युझिंग दिस थेरम इन 3 वी ऑब्टेन, सो लॅम्बडा इज इक्वल टू मायनस के जी अपॉन एच इंटू जी व्ही डॅश प्लस एफ यू डॅश, म्यू इज इक्वल टू के जी अपॉन एच इंटू यू डॅश प्लस एफ व्ही डॅश. सो याच्यावरून आपण लिहू शकतो
के जी इज इक्वल टू मायनस टर्म आहे, लेफ्ट हँड साईडला घेतली राईट, प्लस टर्म होईल के जी इज इक्वल टू मायनस एच वरती जाईल लॅमडा, लॅमडा राईट हँड साईडला आला अपॉन जी व्ही डॅश प्लस एफ यू डॅश इज इक्वल टू धिस टर्म एच वरती जाईल, ही राईट हँड साईडला जाईल, सो म्यू एच अपॉन ई यू डॅश प्लस एफ व्ही डॅश, हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल सेकंड. प्रूव्ह दॅट इफ द ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी ऑफ द कर्व व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आर द जिओडेसिक देन एच स्क्वेअर ई इज अ इंडिपेंडंट ऑफ यू. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी ऑफ अ कर्व. कर्व दिलेला आपल्याला व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आर द जिओडेसिक, देन वी हॅव टू प्रूव्ह एच स्क्वेअर अपॉन ई. आपल्याला इंडिपेंडंट प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे एच स्क्वेअर अपॉन ई इज इक्वल टू आपल्याला 0 लिहिता आलं पाहिजे, तर इंडिपेंडंट ऑफ यू म्हणता येईल. सोल्युशन बघू. इफ सी इज अ ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी ऑफ अ कर्व व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. कन्सिडर केलं आपण सी इज अ ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी ऑन अ कर्व व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. वी कॅन टेक एक अँगल घेतला आपण थीटा इज इक्वल टू π/2. since c is given to be a geodesic kg equal to 0, using this the Lewis formula become, आपण लिवलिस फॉर्म्युला वरून लिहू शकतो पी यू डॅश प्लस क्यू व्ही डॅश इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. बाय लिवलिस formula. Now we show find P and Q in the new situation if U dash V dash and 1 upon under root E comma 0 are the direction coefficient of the curve C and V constant, V is equal to constant and theta is equal to π/2. We have from the formula cos theta is equal to E u dash plus f into L m dash minus L dash m in L dash m plus G m into m dash. So E u dash plus f v dash is equal to 0. आताच आपण बघितलं E u dash plus f v dash is equal to 0. So eliminating u dash and v dash becomes equation 1 and 2. We get equation 1 and 2 वरून 2 मधून आपण u डॅश आणि v डॅश इलिमिनेट करू. u डॅश v डॅश u डॅश v डॅश, मग काय होईल आपल्याकडे e q मायनस एफ पी इज इक्वल टू 0. सो सबस्टिट्यूट फॉर p and q in equation 3 we get काय मिळेल आपल्याला e इंटू e g1 मायनस f इंटू e2 minus f into 2e f1 minus e into f1 minus e into f2 is equal to 0. Solving for g1 from above equation. या इक्वेशन g1 सॉल्व केल्यावर काय मिळेल आपल्याला g1 is equal to 2e f1 minus f into f square e1 upon e square is equal to, यालाच कसं लिहू शकतो आपण del upon del u into f square upon e, so that we have g1 is equal to del upon del u into f square e is equal to 0. किंवा आपण असे लिहू शकतो del upon del u into g minus f square into e. g आपण राइट हँड साइडला नेला तर काय होईल del upon del u into g minus f square upon e is equal to 0. So g is equal to f square upon e is equal to value of g minus f square, value है h g, so h square upon e, so del u upon del u into h square upon e is equal to 0. So this term is independent, so h square is a independent of u
hence proof.